गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रिया ऑफिशियल चॅनलमध्ये. हॅलो बोल पिऊ. हॅलो, स्वागत आहे तुमचं प्रिया ऑफिशियल चॅनलमध्ये. बोला हॅलो. तर चला, आता आलो आहे आम्ही शेडवरती. सकाळचे वाजले 7:30. डेलीचंच रुटीन असतं आमचं. सकाळ सकाळ आलं की शेडवरती यावं लागतं. त्याच्यानंतर कोंबड्यांना खायला प्यायला टाकून घरी जाऊन जेवणाचं बघायचं. हे आमचं डेलीचंच रुटीन आहे. तर तुम्ही बोला रोज काय कोंबड्या दाखवते. तर रोजचं आमची सुरुवातच कोंबड्यांपासून होते. तर चला, आत्ता चाललो आहे कोंबड्यांच्या शेडमध्ये कोंबड्यांना खायला टाकण्यासाठी. जणांनी आपले मागचे जुने व्हिडिओ पाहिले असेल तर तुम्ही पाहिलं होतं आपण कंपाऊंडमध्ये किती सारी झाडं लावली होती आणि आता ती झाडं बऱ्यापैकी मोठी झाल्यात. पण आता प्रॉब्लेम काय झाला, जरा उन्हाळा असल्यामुळे ना पाण्याचा प्रेशर जरा कमी असतो, त्याच्यामुळे टाकीमध्ये काही पाणी चढत नाही. त्याच्यामुळे मग मी आता या झाडांना हातानेच पाणी घालते. हाताने पाणी घातलं का आपण कसं लिमिटमध्ये पाणी घालतो, पण जेव्हा टाकीचं पाणी असतं तेव्हा अनलिमिटेड पाईपाने पाणी जातं. तर झाडं भरपूर मोठी झाल्यात. चिकूच्या झाडाला चिकू आले, डाळिंबाच्या झाडाला डाळिंब आलेत, पपायच्या झाडाला पण फुलं लागल्यात. काही छोटे आहेत, काही मोठी आहेत. आणि लिंबाचं झाड पण मधलं ते भरपूर मोठं झाले. पिऊ झाड बघ सापडली. पिऊला आवडते ना डबल बी. धरा या, धरा पायवरती टाका, पायवरती. हा धरा, पकडा हातामध्ये. मी तोडून देते पिऊ डबल बी. आता 1 महिन्यामध्येच 1 वर्ष होईल ह्या वालाला लावलेलं, कारण की आपण मिरगाच्या महिन्यातच गेल्या वर्षी वाल लावला होता आणि आत्तापर्यंत शेंगा चालू आहेत त्याच्या. भरपूर अशा शेंगा आल्या डबल बीला. पावटा शेंग होती, पुन्हा पापडी शेंग होती. असे 3-4 प्रकारचे वाल लावले होते, पण खूप छान शेंगा आल्या. इथं कसं खाली सफेद माती आहे ना, त्याच्यामुळे ना ह्या मातीमध्ये ना कोणतीही झाडं लावली तरी छान येतात. हा वाल आहे ना, तो आपण कंपाऊंडच्या बाहेरून लावला होता. मोठा डीप खड्डा घ्यावा लागतो, कारण की खाली सफेद माती आणि वरती वीटभट्टीचा चुरा आहे. त्याच्यामुळे झाडांना चांगले असे खोल खड्डे घेऊन झाडे लावावे लागतात. तर हे बघा, डाळिंबाचं झाड किती छान आले. माझ्या पाठीमागे भरपूर अशी फुलं लागली डाळिंबाच्या झाडाला. तर मी तो कोपऱ्यामध्ये वालाच्या शेंगा मला भेटल्या, तर तिथे गेली होती कोपऱ्यामध्ये तोडायला. तर आता हा पूर्ण वालाच्या शेंगा आता आपल्याला तोडून घ्यायच्यात आणि वाल पण आपल्याला आता कट करून काढायचा आहे, कारण की आता 1च महिना राहिला आहे. याला काढून त्याच्या खाली खत वगैरे टाकून खड्डे वगैरे घेऊन ठेवावं लागेल. मिरगाचा पाऊस पडला ना का, लावलं ना का वाल खूप छान येतो. बी निघते का? निघते. तोडा तोडा बघू कसे शोलताय. मला असे शोलताय. येते शोलत पिऊला. वाव, एका काडीने चला, आता आपल्याला काय करायचं आहे, हरभरे भाजायचे. हे बघ कसले हरभरे दिसले का? हे बघ टाकू घ्यायचं. ओमची दाढातली काठी आणतो मी, टाकतो त्यावर जमा कर. इथे लांब असे इकडे या. इकडे जायचं ना त्याच्यावर. दिशल थांबा. बस तिथेच, बस खाली. सगळं टाकायचं बस तिथेच खाली. हे सगळं त्याच्यावर टाकायचं आपल्याला. इथे चाललं होतं आमचं हरभरा भाजायचं काम, कारण की ह्या वेळेस ना हरभरा शेतामध्ये केला नव्हता जास्त, खूप कमी होता. त्याच्यामुळे काही शेतात भाजला नाही. त्याच्यातलेच निबार गाठी तोडून आणले आणि घरीच भाजायचं काम चाललं होतं आमचं. दरवर्षी आम्ही शेतामध्ये भरपूर असा होळा भाजतो. शेतामध्ये जेव्हा होळा भाजतो ना, जवळजवळ अर्धा घमेला ही होळा भेटतो. पण ह्यावेळेस हरभरे पण कमी होते, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, घरातल्या अस्थिपडांवरती भाजूया. तो गुरांची उष्टळ होती तीच घेऊन आले आणि त्याला आग लावली आणि त्याच्यावरती हरभऱ्याची ढाळे टाकले. पुन्हा वरतून त्याची चिपाड होते ती टाकून आता इथे आई हरभरा भाजते आणि मी आणि पिऊ राहिले साईडला उभे, कारण की वारा हवा खूप आहे, त्याच्यामुळे आग लगेच फास्ट लागते. हा राहू दे, नाही जळायचा, दडपूनच राहू दे. जळाला का बघू दे. थांबा.
मस्तपैकी आता हरभरा भाजून झालाय आणि आता चेक करते भाजलाय की नाही व्यवस्थित. तर चला, आजचा तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.